खूप सारं क्रिकेटचं अनुभव ज्यांच्याकडे लेजंड क्रिकेटर सिनियर क्रिकेट. चला मॅचला सुरुवात करा आणि नॉन पाहू शकाल जिथे साथ देण्याकरता मिस्टर रुपा पण पाहतोय आणि बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिलं स्पीड करता मेंटेन पॉप आहे मिस्टर गोलंदाजी मार्कवरती जगदीश. मॅच क्रमांक 5 सर बस ऑफ या मॅच करता अंतिम मॅच आजच्या दिवसात आपण पाहतोय खानपूर प्रीमियर लीग 2026 मॅच क्रमांक 5. बॉलिंग बॅकवरती या राईट आर्म वरती पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती असताना मेंटेन पॉप आहे. पहिला बॉल इथे मात्र पाहू शकाल जितेंद्रच्या बॅट मधनं स्क्वेअरला बॉल निघून चाललाय. सरळ इथे मात्र केलं जाईल कॉटन बॉल वरती आघात. क्या बात आहे आजी पाहू शकाल ती सबक तोच क्रिकेट फार मिळतोय. चौकार 4 धाबा. स्पेल क्रमांक पहिले जरी असेल तरी इथे तुम्हाला टायमिंगला महत्व द्यावं लागेल. सूर्य दिसतोय मात्र त्याच्याकरता सेकंद महत्वाचे आहेत आणि तुमच्याकडे देखील महत्वाचे आहेत. त्याकरता तुम्ही वेळेचं भान ठेवावं लागेल कारण तुम्ही प्रत्येक ओव्हर मध्ये जर 5-5 मिनिटं घेतली तर मॅच कंप्लीट नक्कीच होईल. इथे मात्र पाहू शकाल पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय. सरळ मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल निघून गेलाय. चौकार करता जितेंद्र पाटील यांच्या बॅटमध्ये पार मिळतोय. बाडी पाहू शकता सुरुवात चांगली झाली आहे. फोर्टीबल केवाली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सरळ इनफिल्डच्या वरनं बॉल निघून चाललाय. तिथे मात्र सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. आज सुपर आणि बिग विंड विकेट 2 धाबा इथे कंप्लीट केला गेला. तिसरा धाबेचा प्रयत्न 2 धाबा इथे येत आहेत. पहिला चौकार आलाय मग त्यानंतर 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन बोलते ते मात्र 6 या धावसंख्येवरती आहे. ज्या पद्धतीनं मी म्हणतो ना की आधीची मॅच तुम्ही जर पाहिली तर 81 धावा पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीमध्ये इथे फील्ड केली जाईल. बॅटिंग देखील पाहायला मिळते. 8 संघाने या ठिकाणी प्राधान्य दिले. 8 आयकॉन पाहतोय 8 कॉन्सेप्ट देखील पाहतो. अशा पद्धतीनं 8 आकडा या स्पर्धेकरता आणि वर्ष देखील 8वं आहे. फेक इथे मात्र अपीलचा प्रयत्न थोडं शपण खेळण्याचा प्रयत्न केला ऑप्शनच्या बाहेर येऊन. इथे मात्र नक्कीच सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते मात्र 7 या धावसंख्येवरती. कमबॅक मध्ये पाहायला मिळाला खूप चांगल्या पद्धतीने जिथे सिंगल आली आहे 22 स्वरूपानं. 3 बॉल आपण पाहतो नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिला इनिंग मध्ये असताना षटक क्रमांक पहिलं. यावेळी बॅटचा हिट स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये झेल होईल. विकेटचा होईल पतन. विकेट क्रमांक 1 इज डाऊन. न्यू बॅटर मिस्टर सुनील वंडाव सुरपड पाहू शकाल मैदान शॉट मध्ये असताना. स्पेल क्रमांक पहिले जरी असेल तरी पहिल्या बॉलची चौकार मग त्यानंतर 2 धाबा मग त्यानंतर एलबी सुरेश सिंगल मग त्यानंतर चौथ्या बॉलची विकेट आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 7 आहे. 5वा बॉल करता अगेन मध्ये पाहू शकाल पुन्हा एकदा एक चांगली लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉल बॉल क्रमांक 6 गोलंदाजी मार्कवरती मिस्टर जगदीश पाहत आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं स्पेल जरी असेल तरी माझ्यावरती दिलेली जबाबदारी इथे कंप्लीट करतोय. तुमच्या बाहेर खेळायचं होतं क्रॉस पद्धतीनं बॉल मात्र फाईन डिपला निघून चालली. जिथे मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाब्याच्या तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न आहे मात्र इथे विकेटचा विकेट क्रमांक 2 षटक या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या स्पीड नंतर धावसंख्या आपण पाहिली तर 2 विकेट लॉस ऑफ. न्यू बॅटर मिस्टर अक्षय पाटील आणि त्यासोबत अक्षय बंटी पाहू शकाल. अक्षय दोडी ह्या नावाचं दोरी मध्ये बॅटर मैदानाच्या मध्ये अक्षय पाटील तर अक्षय बंटी पाहू शकाल.
स्ट्रायकर येऊन अक्षय पाटील आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पाहत असताना की पाहायला मिळते 2 विकेट लॉस ऑफ और क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आलाय क्षय प्रमाण टीमकडे पाहू शकाल गोलंदाज पंकज आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मग त्यानंतर आपण जर पाहिलं सन्माननीय आदरणीय बलबीरजी पाटील या ठिकाणी त्यांचं मात्र सन्मान आणि सत्कार केला जाईल ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती खांडपे गावचे यांचा मात्र सत्कार या ठिकाणी केला जाईल मी विनंती करते येथे मध्ये पाहू शकाल आयोजकांच्या वतीनं माईची शाल आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची भेट म्हणून सन्मान चिन्ह देखील आपण पाहू शकाल प्रत्येक व्यक्तीला इथे मात्र मान सन्मान दिला जातोय कारण अतिथी देवो भव ही खऱ्या अर्थानं आपली मराठी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते मध्ये क्रिकेटचं मैदान असो किंवा मात्र घरचे कोणतीही मात्र खऱ्या अर्थानं कार्यक्रम असो यावेळी मोठा सो खेळायचा अक्षरशः बॅट मधनं सरपत बॅट लावून पंच केलाय बॉल मध्ये निघून चालला पॉइंट बाउंड्री कडे इथे मात्र येतोय तर पाहायला मिळतोय चौकार 4 धाबा धन्यवाद तरीचे बॅकफुट पंच खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला गेल्यानंतर मात्र परफेक्ट स्टँड वरनं बॉलला पिकअप करायचा प्रयत्न केला आणि फाईन बाउंड्री इथे करतो क्लिअर चौकार 4 धाबा असा इम्पॉर्टंट पाहू शकाल अक्षय पाटीलला थांबणं खूप गरजेचं आहे ही पाच जिंकणं दोन टीम करता खूप महत्वाचं आहे जी जिंकेल तिच्याकडे मात्र 2 पॉइंट असतील यावेळी ब्लॉकर बद्दल अक्षरशः हुक करायचा प्रयत्न केला कव्हर पॉइंटला बॉल निघून चालला इस्ता कव्हरला जिथे मात्र एक सिंगल येते परफेक्ट ब्लॉकर बॉल ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला गेलाय नेट खूप चांगली होती गोल्डन बॉल इथे मात्र बॉल हाताचा प्रयत्न पाहू शकाल कारण सर्वात जास्त मात्र यॉर्कर बॉल हाताळले असेल तर वर्ल्ड क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थानं श्रीलंका टीम कडनं लसित बलिंगा 99% ज्याने सर्वात जास्त मात्र यॉर्कर बॉल हाताळले गेले आणि जगभरामध्ये तो प्रसिद्ध ठरला त्यानंतर हर्ष यांच्याकडे मात्र या स्पर्धेकरता पाहू शकाल जी पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांचं मत या ठिकाणी आपण पाहतोय यावेळी पुन्हा चिंता स्वीप करायला पाहू शकतो इथे मात्र बॉल पाहू शकाल पाचची हलकीशी कडा जिथे मात्र सेल उतार पाहायला मिळतं विकेट क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल 3 मिस्टर अक्षय परतापा लागेल उर्फ बंटी पाहू शकाल चला जरा स्पीडअप करा पण वेळ देऊ नका आणि वरती बॅटर तुम्ही मात्र इथे वेळ घेऊ नका एखादा बॅटर पण बाद झाला तर तुम्ही रेडी ठेवा आणि अंदाज झाला तर मॅच मध्ये इथे कुठेतरी दोन्ही टीमला तुम्हाला विनंती असेल आयोजकाच्या माध्यमातून की तुम्ही स्पीडअप करायचा आहे अंधार पडला मात्र आयोजकांना दोष देऊ नका नाही तर मॅच कॅन्सल केली जाईल उद्या खेळवली जाईल तुम्ही स्पीडअप करा यावेळी सारं पाहू शकाल फार मिळतं परफेक्ट ब्लॉकर बनलं सर स्टँड ऑफ डिलिव्हर बॉल फेकून दिला गेला टायमिंग प्रॉपर लाजवाब स्ट्रोक्स षटकार इथे पण फार मिळतोय 6 धाबा धन्यवाद तनीजे अप्रतिम आपण पाहू शकाल बॉलिंग बाकवरती असताना एक चांगल्या पद्धतीने बाटपट केलं जात आहे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला एक सुपर गोलंदाजी त्यानंतर मात्र अट्रॅक्शन पाहून नवीन बॅटर मैदान शात मध्ये आलेला आपली ओळख देतोय खऱ्या अर्थानं जणू काही मात्र सज्ज होऊन आला होता मनामध्ये तयारी केली होती की मी इथे अटॅक करेन त्याच पद्धतीने नवीन बॅटर आपला पाहतो मिस्टर हर्षलला आपण पाहतोय धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचती आहे 21 या धावसंख्येवरती 21 रन ऑन कार्ड प्रत्येक या मॅच मध्ये खूप महत्वाचा काय आता टाइम खूप महत्वाचा आहे ओव्हर कंप्लीट झाली की लगेच आपला गोलंदाज रेडी ठेवा बॅटिंग झाली लगेच बॅटर बाद झाला आणखी नवीन आपला बॅटर रेडी ठेवायचा आहे तुम्हाला स्पीडअप करावा लागेल यावेळी खऱ्या अर्थानं हुक केलाय सरळ मात्र कव्हरला बॉल इथे स्टॉप झाला आपण पाहू शकाल छपन टॉवर पाहतोय खऱ्या अर्थाने इथे मात्र
कव्हर पॉइंट मध्ये चांगला स्ट्रोक होता, थोडंसं मात्र बॅकपॅट करायचं होतं, हुक केलं होतं त्या कव्हर मध्ये. इथे मात्र 2 धाबा अक्षरशः कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं आपण तर ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचती आहे 23 या धावसंख्येवरती. गेल्याच वर्षामध्ये आपण जर पाहिलं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की ज्या ठिकाणी या दोन्ही बॅटरनं या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता आणि इथे भिवंडी विभागातील हे खांडपे गाव जरी असेल ते खरं तर चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ज्या पद्धतीनं अक्षयनं अटॅक्स पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट केलं गेलंय, चांगल्या पद्धतीने बॅकफॅट पाहू शकाल, मग बॅकफॅट असेल मग फुटरन झोन असेल, अशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला गरज देखील पाहायला मिळते. कारण वेट अँड वॉच, कारण पूर्णपणे आता जबाबदारी आपल्यावरती आहे. ही मॅच जिंकावं लागेल कारण पहिली मॅच आपण लॉस ऑफ झालं, या मॅच पण जिंकणं खूप गरजेचं आहे. एका त्याच प्रयत्नामध्ये असेल आपण पाहू शकाल नक्कीच ब्रह्मदेव ची मात्र फील्ड करताना पाहायला मिळते आणि एकवीर स्पोर्ट्स खंडोबा पाहू शकाल जी तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते. बॅटर पाहू शकाल नक्कीच हर्षल आणि त्याच्या साथीला आपण अक्षरला पाहतोय. इथे मिडल मध्ये बॉल पंचाकडे अपील करायचा प्रयत्न केलाय, हाईट आपल्याला थोडीशी जास्त पाहायला मिळते. एक बाई सुरपट पंच या ठिकाणी दर्शवतोय एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवरती पाहू शकाल. 24 रन्स जेव्हा मात्र येतात ना ते खरं तर मात्र 24 एप्रिल या दिवसाची आठवण होती, कारण वर्ल्ड क्रिकेटमध्ये 24 एप्रिल हा दिवस मात्र क्रिकेट म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि त्यामध्ये लकी बॅन द मास्टर माइंड पाहू शकाल नक्कीच 24 एप्रिल हा दिवस आपण पाहतोय. चला स्पीड अप करा, वेळ तुम्ही इथे घेऊ नका. दोन्ही टीमला मी रिक्वेस्ट करतोय कारण अंदाज जर पसरला तर मॅच मध्ये रद्द केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. यावेळी चांगला सो खेळलाय, परफेक्ट मात्र नक्कीच विराट कोहली कॉपी बुक स्टाईल इनफिल्डच्या वर नेस्ताकर बॉडीला सर्व फेकून देतोय. पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल अक्षय ब्रँडचा ब्रँड षटकार 6 धावा. धन्यवाद. धावसंख्येमध्ये इथे 6 जाऊन पोचती आहे 30 या धावसंख्येवरती. 30 रन कार्ड स्पेल क्रमांक 3 नंबर पोझिशन ज्याथे मात्र आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट केलाय. अक्षयच्या बॅट मधनं एक सुपर टायमिंग, आता ब्लास्ट ऑफ द सुपर टायमिंग, व्हाट अ बॅटिंग मिस्टर अक्षय. यावेळी मात्र शपल चालवत ऑप्शनच्या बाहेर सरळ चेंडू मध्ये बिस्किट पाहू शकाल. पुन्हा सुद्धा लेग स्टंप करता इथे मात्र नक्कीच वाईट बॉल. स्कोर कार्ड मात्र 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. 32 या धावसंख्येवरती 60-70 धावा जरी निश्चित आल्या या पहिल्या पुरातामध्ये तर सेकंड थोडंसं मात्र हार्ड जाऊ शकेल कारण क्लायमेट थोडं शांत असेल. थोडंसं मात्र पाहू शकाल की हवा देखील सॉफ्ट झाली आहे, सूर्य देखील मात्र आपलं पश्चिम दिशेने मावळताना पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी या मात्र क्रिकेटला तुम्हाला अनुकूल करताना पाहायला मिळतील. स्पेल क्रमांक 3 मिस्टर सूरज पाहते बॉलिंग मार्क वरती आहे. ब्रह्मानदेव कडनं ज्याने मात्र राईटचा कॉल जिंकला होता, डिसाइड केलं होतं थोडंसं उशिरा नाही का नाही मात्र परफेक्ट पाहू शकाल की फील्ड इथे परफेक्ट मध्ये पाहू शकाल. बॅटपडून पंच केलाय, बॉल निघून चाललाय. पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल 6 धावा. धन्यवाद डिजे. धावसंख्या इथे वेगानं जाऊन पोचते ती मात्र नक्कीच एक जबरदस्त बॅटिंग. दोन्ही साईडनं पाहू शकाल अटॅक, एका साईडनं अक्षय तर एका साईड पाहू शकाल मिस्टर हर्षल. चांगली पार्टनरशिप करतायत जिथे मात्र 4 विकेट लॉस ऑफ देखील पाहिल्या होत्या. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय ऑन साईडला ती पाहू शकाल तिथे मात्र गॅप मध्ये बॉल सरळ आमच्या स्वागताला पाहायला मिळतोय. 1 बाउंड चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचेल 42-42 या धावसंख्येवरती. मजबूत स्थितीमध्ये म्हणावं लागेल. ची पण सुरुवात मिळाली मग त्यानंतर मात्र मैदानाच्या मध्ये अक्षय आला. त्याला सध्या नाही करता लेफ्ट हँड बॅट्समन पाहू शकाल. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन
यावेळी ऑन साइडला चांगला सोकेला स्टँड ऑन डिलिव्हर जाग्यावर बॉल पिकअप फेकून दिला गेलाय. खानपे प्रीमियर लीग षटकार 6 धाबा. धन्यवाद त्यांनीचे 5 बॉलचा किती कम्प्लीट झाला. जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय. आज सिंगल ना डबल ओनली वन मात्र फिनिशिंग अटॅक पाहू शकाल. एक चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच धावसंख्येत जाऊन पोहोचूया 48 या धावसंख्येवरती. इथे बॉल पुणे बहुशः ऑन साइड खेळायचा प्रयत्न केलाय. फाईन अँड स्क्वेअर लग छोटं मध्ये सॉंग तरी नसेल तरी मध्ये फील्ड केली जाते. क्रमांक या ठिकाणी 3 मात्र कंप्लीट झाली आहे. 3 ओव्हर्स नंतर मात्र धावसंख्येची मजबूत आपल्याला पाहायला मिळते आहे. तिथे मात्र पाहू शकाल अर्धशतक कंप्लीट केलाय. तर पाहू शकाल नक्कीच एकवीर स्पोर्ट्स पण पाहू शकाल खंडोबा या टीमनं 50 या धावा मात्र 3 ओव्हर्स मध्ये आल्यात. अजूनही मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पन्नास धावा 50. हर्षलकडनं पण पाहिलं तर 25 धावा आल्या. त्यानंतर पण अक्षयकडनं जर पाहिलं तर या बॅट मध्ये देखील एक षटकार एक चौकार एक सिंगल डबल अशा पद्धतीने बॅटिंग करतात. अजूनही 18 बॉल बाकी आहेत. चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते आहे. तर आपण म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर एखादं संघर्ष जिंकायचा असेल तर आपला जोडीदार खूप महत्वाचा असतो. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर तुमचा पार्टनरशिप करणारा बॅटर खूप महत्वाचा असतो. और क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती मिस्टर पंकज. सेकंड मध्ये देखील स्पीड हाताळतो पंकज ने पुणे मात्र पंकज बॉलिंग मार्कवरती आलाय. इथे घुटना टेक और अक्षय का तमाशा देख. बॉल मात्र निघून जाईल. सरळ मस्तकाला दस्तक देत ब्रँडेड ब्युटिफुल हा हँडसम षटकार. या 6 धावेच्या मदतीनं 56 धावसंख्येमध्ये पार मिळते. हाय स्पीड न हाय व्होल्टेजचा झटका म्हणतात ना तो इथे दिला गेला अक्षय आणि मात्र हर्षलनं. यावेळी ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं. बॉल मध्ये सरळ मिडलला निघून चला. बॅटची हलकीशी एज पाहायला मिळाली. निघून चला बॉल मध्ये इथे डिस्टन्स मधनं चौकार 4 धाबा. रेकॉर्ड ब्रेक इथे केला जाईल का अशी धावा जर प्लेस केल्या गेल्या तर मात्र ही पहिली टीम असेल स्पर्धेतील पहिल्या दिवसातील त्यांच्या नावावरती मात्र हाय स्कोर असेल. आतापर्यंत मात्र त्याच पद्धतीनं फलंदाजी करते. हाय स्पीड वर पाहू शकाल. एक जबरदस्त बॅकवर्ड कव्हर पॉइंट असेल. इसा कव्हर असेल मिड ऑफ असेल वाईड लॉंग ऑफ असेल. चांगली साईडनं मात्र फलंदाजी केली जाते. एका साईडनं लेफ्टी तर एका साईड राईटीचं कॉम्बिनेशन पण पाहतोय मिस्टर अक्षय. यावेळी मात्र सुपर बॅटिंग क्लास टायमिंग सुपर टायमिंग. यावेळी पुढे एकदा फायदा बॉल निघून चाललाय. सफल होणं मग आपलं स्टँड दाखवणं बॅकफुटला जाणं सर्वात महत्वाचं आहे. धन्यवाद त्यांनीचे धावसंख्या मात्र जाऊन पोचते. 64 या धावसंख्या होती. क्या बात है सुपर बॅटिंग. रेकॉर्ड ब्रेक खानपे प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्या दिवसामध्ये ब्रेक केलं जाईल का पाहू शकाल. म्हणतात ना की इतिहास हे मात्र ब्रेक करण्यात असतं. इथे मात्र इनसाइड कव्हर बॉल इथे मात्र हवेमध्ये आहे. हा झेल खूप महत्वाचा होता कारण हा झेल मध्ये तुमचं सर्व काही निर्बंध होतं. ब्राह्मणदेव टीम जर हा झेल कॅरी झालं तर अक्षय सारखा बॅटर परत त्याला पाहायला मिळाला असता. पण थोडंसं लेट पाहायला मिळालं फील्ड मध्ये. अशा पद्धतीने एका साईडने अट्रॅक्शन केलं जातं. अटॅक देखील पाहायला मिळतं. दोघांकडनं सुपर बॅटिंग. धावसंख्या इथे मात्र 2च्या मदतीनं 65 या धावसंख्येवरती साऊंड पोचती आहे. 66 या धावसंख्येवरती. पण अक्षता स्टँड जर पाहिला ना तर मित्रांनो नक्कीच बॅकफुटला पाहायला मिळतंय. त्या पद्धतीने स्टेप आउट करत नाही. फुटवर झोन नाहीये. पण त्यानंतर परफेक्ट बॉलवरती वेट अँड वॉच अशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुमचं वेगळं स्वरूप निर्माण करायचं असेल तर मात्र नक्कीच तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ. ॲज अ सायलेंट इज व्हायलेंट. अंतिम बॉल आहे.
हर्षल त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती आला. लेफ्ट बाजूने प्रतिभा संपन्न खेळाडू. यावेळी चांगला बॉल होता. षटक या ठिकाणी 4 कंप्लीट झाले. 4 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र वेगाने जाऊन पोहोचती आहे 67 या धावसंख्येवरती. येणाऱ्या जुनी मात्र 12 बॉल आहेत. त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा खांडपे प्रीमियर लीग 2026. और क्रमांक 5 बॉलिंग मार्क करती है गोलंदाज युग. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. अक्षय च्या विरुद्ध मध्ये फेस करेल का? ऍक्शन झोन पाहायला मिळते. क्या बात है. वाईट बॉल. नवीन जेव्हा खेळाडू बनतात ना खरं त्यांना संधी द्या. त्या ते तुमच्या गावाचं खरं तर भविष्य असतं. येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये चांगलं क्रिकेट नक्कीच घडू शकेल. युग गोलंदाजीमध्ये पण तुम्ही ऍक्शन त्याची पाहू शकाल. रिप्ले मध्ये पाहू शकाल आणि हायलाइट मध्ये देखील घरी जाऊन पाहू शकाल. यावेळी अक्षय वरती स्टॉप करत गेलाय कारण त्याला माहिती होतं अक्षय इथे मात्र अग्रेसिव्ह पद्धतीने पुढे खेळण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं मात्र बॉलला दूर ठेवलं गेलं आणि इथे मात्र नक्कीच वन बाउन्सेस मध्ये बॉलला फेकण्याचा प्रयत्न केला गेला. अशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत अक्षयने केली ना ती तुफानी पाहायला मिळते. पण त्यानंतर जर ब्रेक असला तर इथे मात्र कमबॅक करू शकेल. ब्राह्मणदेव गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 5 आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट आलाय. त्यानंतर मात्र डॉट्स अजुरी मात्र 11 बॉलचा खेळ इथे शेष आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. यावेळी अक्षरशः शॉर्ट ऑफ होता बॉल. इथे मात्र बॅक टू डाऊन खेळलाय. बॉल मात्र निघून चाललाय. फाईल बॉडीला इथे करतो क्लिअर. चौकार 4 धाबा. चार धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड 72 72 या धावसंख्येवरती. 11 बॉल 34 मध्ये मात्र वैयक्तिक अक्षय खेळतोय. 11 बॉल 34 वरती अक्षय आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती आहे. अक्षय आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी स्विंग असेल स्लोअर असेल अशा पद्धतीने आतापर्यंत युगची गोलंदाजी पाहू शकाल. थोडंसं बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हाईट थोडी जास्त दिली जाते. लेन चांगली आहे. आता लाईन ऑफ मध्ये बॉलला ज्या पद्धतीनं तो आपटण्याचा प्रयत्न करतोय ना ते थोडंसं चुकीचं पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कारण या क्लायमेट मध्ये आणि या मुवमेंट मध्ये स्लोवर लाईन ऑफ ऍज अ बेस्ट. कारण ह्या क्रिकेटमध्ये आपण खूप सारा अनुभव घेतलाय. सकाळचं क्लायमेट असेल दुपार असेल संध्याकाळी पाहू शकाल. इथे मात्र शॉर्ट ऑफ वरती अक्षरशः मध्ये पाहू शकाल. शेड्यूलला सर्व पिकवून फेकून दिलं गेलंय. आज बी याच हाय आणखीन एक मात्र अक्षरशः बॅट मधनं आलाय षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण जर पाहिजे धावून पोहोचली आहे 78 78 धावसंख्या होती. अक्षय मात्र वैयक्तिक खेळतोय. 13 बॉल 40 या धावसंख्येवरती. वॉट बॅटिंग. एका साईडला त्याने पूर्णपणे जबाबदारी नाही घेतली. त्या जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती सक्सेस करून दाखवली आहे. पण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने स्वतःवरती बिलीव ठेवा. मी म्हटलं की जग देखील जिंकता येतं आणि त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला. त्याला मात्र परत डबल केलं गेलं आत्मविश्वासामध्ये आणि एवढा मात्र आत्मविश्वास तब्दील केला की खऱ्या अर्थाने अट्रॅक्शन पाहायला मिळाला. चला बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. धावसंख्या 78 78 या धावसंख्येवरती 80 प्लस ही जाऊ शकेल निश्चित. आता 100% आपण पाहिलं अजूनही एक स्पेल बाकी आहे. मग त्यानंतर या ओव्हर्स मध्ये अजूनही 2 बॉल टोटल आपण पाहिले तर 8 बॉल बाकी आहेत आणि 78 या धावसंख्येवरती आहे. एक स्पोर्ट्स खंडोबा पाहतोय. सागर पाटील जयेश पाटील या टीम कंपनी. चला जरा स्पीड अप करा कारण यानंतर जर चेस करायची असेल तेव्हा मात्र जर आपण पाहू शकाल की मॅटलाईट पसरली तर मात्र आयोजक या स्पर्धेला कुठल्यापर्यंत जबाबदार नसतील. या मॅच करता सर्व तुमच्यावरती आहे. प्रेक्षकांना देखील मी विनंती करतोय बॉल गेल्यानंतर लगेच आपण सुकृत करायचं मैदानाच्या आतमध्ये. सत मागच्या दिशेनं बॉल क्रमांक 5
यावेळी मात्र लो फुटच बॉल सरळ मात्र बॅट मध्ये बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. थर्ड बॅट डिप मध्ये पाहू शकतो जिथे सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. या दोन धाब्याच्या सहाय्याने स्कोर कार्ड इथे 2 ने पुढे सरकून जाऊन पोहोचलाय. 80 या धावसंख्येवरती पाहू शकाल रेकॉर्ड ब्रेक असेल. याच पद्धतीने पाहू शकतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी माग आपल्याला पाहायला मिळते आहे त्याच पद्धती इथे मात्र त्या पद्धतीने मात्र बॅटिंग करण्याचा आपण पाहू शकाल. अक्षरशः बॅट मधनं वैयक्तिक 42 इथे हॉफसमच्या बाहेर खेळायचा प्रयत्न होता. लाईन पाहायला मिळते ॲज अ व्हाईट बॉल. थोडंसं ज्या पद्धतीनं दबाव प्रेशर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच पद्धतीनं फेस करण्याचा प्रयत्न करतो अक्षतापर्यंत सुपर बॅटिंग वैयक्तिक ज्या बॅट मधनं 42 42 धावा आल्यात. एक चांगलं क्रिकेट अंतिम मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. बॉलिंग मार्क वरती सर युग यावेळी घुटना टेकला होता. स्टँड करायचं होतं. छापरी पाहू शकत वन साइडला आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न होता. लेंथ मध्ये सुपर पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं 5 ओव्हर्स मध्ये एक चांगली टोटल तुम्ही पाहतात कारण 18 रन्स ही धावसंख्या याच पद्धतीने मात्र सर्वात जास्त होती. अजूनही मात्र 6 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यात घेऊयात छोटासा ब्रेक देऊयात डीजेला संधी. ऐकूयात सुपर संडे कबा डीजे. धन्यवाद डीजे. संदर्भ 17 मध्ये पाहतो अंतिम मॅच मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावकऱ्यांचं जिस्त नागरिक प्रतिष्ठित असतील सर्व लहान मुले असतील या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. खऱ्या अर्थानं छान छान आपण पाहतोय. अंतिम स्पेल संकेत पंची दर्शन नक्कीच व्हाईट बॉल स्कोर कार्ड 1 च्या सहाय्यानं जाऊन पोहोचते. ते मात्र 83 या धावसंख्येवरती हाय स्कोरिंग पाहू शकाल जिथे मात्र यावेळी नक्कीच आपण पाहू शकाल की परफेक्ट इथे मात्र अर्धशतक कंप्लीट झाला. मिस्टर अक्षरचा पहिला बॅटर अक्षर बॅट दाखवायची आहे. सो बाजूनं वन बॅटिंग आज सुपर बॅटिंग मिस्टर अक्षय. धन्यवाद डीजे. पहिला बॅटर असेल या वर्षातील पाहू शकाल की ज्या ठिकाणी धावसंख्येची टोटल आपण पाहू शकाल की जाऊन पोहोचली आहे 89 या धावसंख्येवरती. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. हाय स्कोर आपण पाहतो अंतिम मॅच मध्ये असं वाटतं देखील नव्हतं. पण त्यानंतर मात्र बिग बॅटर हा देखील बॉल पुन्हा एकदा क्या बात आहे. शबोर अक्रॉस पद्धतीने बॉलला फेकून दिला गेलाय. पुन्हा एकदा पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहिजे खऱ्या अर्थानं वेगानं कंप्लीट केली आहे. असं म्हणतात ना एखादं डोंगर जेव्हा चढायचं असतं तेव्हा तुम्हाला स्पीडअप करावं लागतं. शिखरापर्यंत पोहोचायचं आहे तर शिखर मध्ये गाठावं लागतं आणि ते मध्ये त्याच पद्धतीनं अक्षरशः बाहेर पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 95 धावसंख्येवरती 100 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट होतील का. वेट अँड वॉच जाऊ त्या मॅचच्या दिशेनं. सुपर बॅटिंग मिस्टर अक्षय 55 धावाच्या बॅट मधनं इथे मिडलचा बॉल वरती पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं 96 या धावसंख्येवरती अंतिम स्पर्धेत अजूनही आपण जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 3. 100 धावा आज मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. एका साईड थोडंसं वाटलं होतं पहिल्यांदा मात्र 4 विकेट लॉस ऑफ बॅकफुट गेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा थोडं म्हणतो क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल सांगू शकणार नाहीये कारण सेकंदामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्याप्रमाणे रंग बदलणारी जात म्हणजे क्रिकेट आणि डोळ्यामध्ये विश्वास नसणारा स्पोर्टमध्ये खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळी मोठ्या फटक्यामध्ये गडबड करायचं होतं. बॅटशीट पाहायला मिळते. सिंगल येते. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड 97 पाहू शकाल 97 या धावसंख्येवरती आहे. अजून मात्र या स्पीड मधील 2 बॉल्सचा खेळ मात्र बाकी आहे. 100 धावा कंप्लीट केल्या जातील का. रेकॉर्ड पण असेल का. 8व्या वर्षामध्ये खाडबे प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहत असताना टीम आपण पाहतो नक्कीच एकविरा स्पोर्ट्स खंडोबा
हा बॉल देखील मी म्हटलं ना बॅकपट एवढं पंच एवढं भारी आहे ना अक्षरची खऱ्या तर बॅकपटला मग खऱ्या तर मग चेंडूला पिकअप करणं शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग प्रॉपर सुपर बॅटिंग धावसंख्या इथे मात्र 100 धावा कंप्लीट झाल्यानंतर जाऊन पोहोचती आहे 103 या धावसंख्येवरती एकदा जोरदार टाळ्या मात्र झाल्याच पाहिजे या टीम करता 103 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेल्यात टीम मात्र एकविरा स्पोर्ट्स पाहू शकाल आणि 24 बॉल 62 रन मध्ये अक्षय कळतोय अजून आपण पाहू शकाल की या मॅच मध्ये विचार तर बाकी नाहीये तर अजूनही पहिलं पर्व पाहतो पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय हा बॉल देखील क्या बात है सुपर बॅटिंग अक्षरशः वैयक्तिक धावा आपण जर पाहिले तर अक्षरशः बार मिळता येते 6 धावांच्या मदतीनं 6 ओव्हरचं इथे खेळ बंद कंप्लीट झाले धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 109 विजयाकरता 110 इथे बनवायच्या आणि अक्षयची बॅटिंग आपण जर पाहिली तर 68 धावा 20 बॉल आणि 68 धावा अक्षयच्या बॅट मधनं वाट बॅटिंग मिस्टर अक्षय 325 चा सायकल पाहतो ज्या बॅटिंगने केली आहे तर नक्कीच 110 धावा चेस केल्या जातील का नक्कीच इथे डिफेंड केल्या जातील या सर्व काय पाहण्याआधी एक घेऊया छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा एकत्र खांडवी प्रीमियर लीग 2026 पहिला दिवस सुपर संडे का बॉट डिझाईन धन्यवाद डीजे चला स्पीड अप करा प्रमाणदेव आपण नक्कीच घाई गेले तर इथे मध्ये कुठेतरी बॅटलाइट याला तुम्हाला की सामोरं जावं लागेल सूर्य आपण पाहतो नक्कीच असताना चाललाय तो देखील इथे मध्ये आपल्याला इशारा देतोय की इथे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट मी तास म्हणणार नाहीये काय ते सेकंद आणि फक्त मिनिटं बाकी राहिले आहेत आणि आजचा दिवस आपण पाहतोय की 5व्या मॅच मध्ये कंप्लीट करत असताना 110 धावा इथे मात्र चेस केल्या जातील का हाय स्कोरिंग मॅच आजच्या दिवसाची पाहतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेस करण्याकरता नवनाथ आणि जगदीश पाहू शकाल बॉलिंग मार्क वरती या धावा डिफेंड करण्याकरता पहिली स्पेल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाजी मार्क वरती पाहतोय 36 बॉल आणि 110 धावा खूप मोठं डोंगर आहे हे इथे मात्र कंप्लीट केलं जाईल का पाहायला मिळणार आहे मला ते ताकदीने बनवलं गेलंय अक्षरची सुपर बॅटिंग 68 धावा वैयक्तिक पाहायला मिळाला एक सुपर अर्धशतक ज्याच्या बॅट मध्ये झलकवलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्ट्राइकला नवनाथ टॉन्सिलला जगदीश आणि या बॉलिंग मार्क वरती आहे सुनील आपण पाहतोय चला स्पीड अप करा वेलकम बॅक सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकाल 110 धावा इथे बनवायच्यात पाहायला मिळेल कशा पद्धतीने फायटिंग दिली जाईल काटेकी टक्कर काटेका बहा मुकाबला दोघांकडनं जिंकणं खूप गरजेचं आहे दुवाडा मॅच आपण पाहतो इथे मात्र सिंगावत लागणार आहे
एकाचं पराजय आणि एकाचं विजय हा निश्चित लिहिलाय क्रिकेटमध्ये. मध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. राईट ओव्हर द विकेट्स. चांगला बॉल इथे डिलिव्हरी केली पाहू शकाल. स्विंग अँड मिस पाहू शकाल. आपण थोडंसं ब्रेक केलं बॉलिंग. इथे मात्र विकेट येते आणि विकेट क्रमांक ॲट द फर्स्ट इज डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. हिट विकेट स्वरूपात मित्रांनो स्पीडअप करा. विकेट चालली आहे त्यानंतर योगेश नव्यानं सायकल एनर्जी पाहू शकाल. बॉल देखील डिफेंड करायचं होतं. हलक्या हाताने खेळायचं होतं. समोर डिलिव्हरी पाहायला मिळते. अप्रतिम पाहू शकाल. ज्या पद्धती पाठा विकेट सिक्री असेल तरी लेंथ पाहायला मिळते. सरळ जमिनीच्या लगत बॉल होते पाहायला मिळाला. आणि त्याच पद्धतीनं आतापर्यंत जो दबाव प्रेशर पहिल्या ओव्हर्स मधनं पाहायला मिळतोय ती सुरुवात पाहायला मिळते. यावली मोठा सुख खेळायचं होतं. इथे मात्र सरळ रिझन पाहू शकतो. जिथे मात्र कॉल केलं नाहीये टोकारमध्ये पाहू शकतो. इथे मात्र बॉल त्या ठिकाणी सेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल असं इम्पॉर्टंट क्रिकेट जरी असेल तर इथे मात्र अग्रेसिव्ह पद्धतीने अटॅक करावा लागेल. यावली चांगला सुख पाहायला मिळतोय. इथे देखील सेल संधी आहे. इथे मात्र चुकी खेळणार नाहीये असं म्हणतात ना. समोरकारी प्रत्येक गोष्ट सोडणं नसतं क्रिकेटमध्ये. प्रत्येक क्षण मध्ये पुन्हा येणार नाहीत. विकेटचं बदल. विकेट क्रमांक 2. चला जरा घाई करा. स्पीडअप करा. बॅटर पाठवा. 110 धाबा म्हणजे या क्लायमेट मध्ये थोडेसे खूप मोठी धावसंख्या मी म्हणेन. कारण या पाहू शकेल ज्या पद्धतीने क्लायमेट पाहू शकाल. वातावरण थंड झालंय. सूर्य देखील आपल्या अस्ताला पाहायला मिळतोय. तो देखील इशारे पाहू शकाल. त्याच पद्धतीने आतापर्यंत एक चांगली माठी पाहू शकाल. स्पर्धेला थोडंसं उशिराने सुरुवात झाली. 11:45 मिनिटांनी पहिला बॉल ते डिलिव्हर झाला. आणि खंडपे प्रीमियर लीग 26चा सोहळा तुम्ही पाहतात. 4 दिवसामध्ये एक भव्य दिव्य खऱ्या अर्थानं रणसंग्राम गावातील स्पर्धा पूर्ण गाव एकत्रित आणि खऱ्या अर्थानं होली महोत्सव म्हणून सातत्याने 18 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट होत आहे. या स्पर्धेची पाहू शकाल एवनझोडी आयोजन करत असताना सर्वांचं मी पाहू शकाल. इथे मात्र ज्या पद्धतीनं चेतन पाटील असेल, नितेश पाटील असेल, शेंडे असेल, हर्षल पाटील असेल, सर्व आयोजक ज्याने खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि खऱ्या अर्थानं हा क्रेडिट त्यांना असेल. कारण सर्व गोष्टींपासून पाहणं एवढं चांगलं सुंदर मात्र रेकॉर्ड पाहू शकाल. समोर तुम्ही प्रवेशद्वार पाहतात. प्रत्येक मात्र छायाचित्र असताना कॉन्सर्टला पाहू शकाल. नक्कीच या स्पर्धेला जानेमध्ये खऱ्या अर्थानं भेट देण्याचे पाहू शकाल. 3 दिवसामध्ये या गावातील सर्व उद्योजक देखील या स्पर्धेला मात्र व्हिजिट दिली आहे. अशा पद्धतीनं सर्व गोष्टींचा खऱ्या अर्थानं मग त्यामध्ये पहिल्या दिवसापासून ट्रॉफीज अवेलेबल करणं, मॅन ऑफ द मॅच म्हणून सर्व गिफ्ट, मग त्यानंतर सन्मान चिन्ह, माझं सिरीज म्हणून आपण सायकल देखील पाहतो. या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहतात. अशा पद्धतीनं मात्र भव्य दिव्य इथे मात्र त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळते आहे. आणि तो अंतिम क्षण तुम्ही खऱ्या अर्थानं अनुभव घेताय या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन आणि पंकज. पॉकेटचा बॉल इथे अक्षरशः हुकरचा प्रयत्न केला. बॉल मध्ये कव्हर पाडला, निघून चालला. असं कव्हर तिथे पाहतोय. 30 सेकंड शॉट मध्ये सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सक्सेस होत आहे. या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन फक्त 6 या संख्येवरती. पंकजच्या प्रत्येक चौकाराने षटकार करतात सन्मानी आदरणीय गणेश तारेसाहेब यांच्याकडनं 999 रुपयाचं मात्र कॅश प्राइज आहे पंकज करता.
किती मोठं प्रेम पाहायला मिळतंय. आणि जिग्नेश गणेश शेलार यांच्याकडे पाहू शकतो. नक्कीच हॅड्रिक इथे मात्र कंप्लीट जर खाली तर नक्कीच 991 अशा पद्धतीमध्ये कॅश प्राइज दिली जाईल. या दोन्ही मात्र नक्कीच पांडवांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं अंतिम क्षणाच्या मध्ये खऱ्या अर्थात अनुभव घेत आहेत पाहायला मिळते. पंकज आपण पाहतो आतापर्यंत ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय कारण 110 धावा इथे चेस करायच्या आहेत. आणि व्हाईट बॉल एक सिंगल येते. एक सिंगलच्या संबंधित स्कोर कार्ड इथे मात्र 8 या धावसंख्येवरती आहे. हर्षल हजारे याकरता देखील मात्र विकेट हॅट्रिक करता देखील जिग्नेश गणेशला यांच्याकडनं 991 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अशा पद्धतीनं प्राइस प्रत्येकावरती वाढलं जात आहे कारण गावची स्पर्धा आहे. हे गावचं प्रेम आहे कारण ज्या गावामध्ये जन्म घेतला ना तो गाव माझा आहे. ज्या गावाची मी जर्सी प्रदान केली ना ते गाव माझं आहे. त्या गावाकरता खूप काही करायची इच्छा आहे. म्हणून एक गाव क्रिकेट असेल किंवा ग्रामीण असेल किंवा ओपन स्पर्धा असेल किंवा मात्र लीग देखील असेल हे गावाकरता खूप सारं क्रिकेट आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अक्षरशः प्रेशर पाहतोय कुठल्या प्रकारचा मोठा सुख आतापर्यंत मारू दिला नाहीये. यावेळी लो फुटच बॉल सरळ पिकअप न उडून दिला स्टँड दिल्यावर षटकार 6 धावा. त्यानंतर नक्कीच आपण पाहू शकाल सर्वांनी या ठिकाणी 999 गणेशजी तारेसाहेब यांच्याकडनं 999 जे मात्र ऑनलाईन केलं जाईल. यावेळी बिडल वरनं बॉल सुपर पाहू शकाल. पहिला बॉल ऑन साइडला दुसरा बॉल बिडल क्षेत्रामध्ये फेकून दिला गेलाय. चांगले बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय 6 धावा. ₹1998 हे मात्र नक्कीच ऑनलाईन करायचे. आपण 2000 नक्कीच ऑनलाईन करायचे. त्या पद्धतीने पाहू शकाल 999 2 षटकार आले. सुपर बॅटिंग सर पंकज आपण पाहतोय. वेट अँड वॉच अँड सेट फायर थोडासा वेळ जाऊ दिला त्यानं थोडासा खऱ्या अर्थानं मात्र स्वतःला बॅकवर्ड पर्यंत ठेवलं आणि अक्षर त्यानंतर मात्र पंच केले गेले. ऑनसाइड असेल आणि मिडल असेल बॅक टू बॅक धावसंख्या जाऊन पुसती ती मात्र 20 या धावसंख्येवरती. चला बॉल द्यायचं स्पीडअप करा. यावेळी तिसरा आलाय. हा टिकवली झाली या सुपर पाडी में पंकज. क्या बात है. वार नहीं पलट वार मैदानाच्या आतमध्ये. तुम तो तुम क्या हम तो हम क्या. हम भी करने वाले हैं. हम भी ना डरने वाले हैं. हम भी लड़ने वाले हैं. क्या बात है पंकज. त्यानंतर जिग्नेश धन्यवाद डीजे जिग्नेश शेलार यांच्याकडे देखील पाहू शकता हॅट्रिक करता 991 हे मात्र नक्कीच प्राइस आपण पाहू शकाल. त्यानंतर गणेशजी तारेसाहेब यांच्याकडनं 2997 टोटल 3000 रुपये पंकज करता. जिग्नेश गणेश शेलार यांच्याकडनं 991 हॅट्रिक करता 3 षटकार आलेत. ह्या क्लायमॅट मध्ये सुपर टायमिंग प्रॉपर होता पंकजचं. स्पेल क्रमांक पाहू शकाल 2 इथे कंप्लीट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 या धावसंख्येवरती. और क्रमांक 3 बॉलिंग मार्क वरती थोडं स्पीडअप आता करावं लागेल. सर नक्कीच वेळ घेऊ नका. स्पीडअप करा तुम्ही वेळ घेऊ नका. और क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल 3 मिस्टर आदित्य बॉलिंग मार्क वरती आलाय. 6:24 पाहतोय. 1 मार्च 2026 हा दिवस आपण पाहतोय. तुम्ही अनुभवतात खऱ्या अर्थानं खांडपे प्रीमियर लीग 2026 पहिल्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये सगळ्या पद्धतीने सॉफ्ट हँड पुश ऑन द टायमिंग हलक्यात खेळायचा प्रयत्न केलाय. 30 सलगर चान्स मध्ये आदित्य सरी देखील या ठिकाणी याकरता देखील नक्कीच आपण पाहू शकाल. आधीसाठी नक्कीच 900
99 हे प्राइस पाहू शकाल. जातो मागच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती असताना गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिला बॉल इथे कंप्लीट केलाय. यावेळी पुणे लो फुटच बॉल फुल केला इथे बॉलला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स. इथे मात्र सेल होईल का? ऑफ केलं जात आहे. स्क्वेअर लेग असेल, फाईट असेल, फील्ड मजबूत पाहायला मिळत नाहीये. ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर मिळतो ना खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये 11चे 11 खेळाडू असं इम्पॉर्टंट क्रिकेट, कारण त्यांना खूप सारं महत्व आहे. क्रेज वाढलं गेलं, क्रिकेट बदललं गेलं, मग त्यानंतर होणारा प्रत्येक क्रिकेटमध्ये खूप साऱ्या पद्धतीने अनुभव आमचा पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने स्पर्धा मात्र पहिल्या दिवसामध्ये असताना आणि 8 टीम्स या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता प्राधान्य दिलं गेलंय. 8 ऑनर्स देखील पाहतोय. इथे बॅक साइड पुढे एकदा 30 सर्कलला क्रॉस करके इथे मात्र ड्रॉप होते बॉल. अक्षरशः तो प्रेशर आहे ना आपण पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने मात्र रिलॅक्स केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. एक नाही, दोन नाही, तर तिसऱ्यांदा मात्र झेल ड्रॉप झालाय. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. सुपर आणि बिग विंडो विकेट आणि या 3 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते मात्र 32 या धावसंख्येवरती 110 बनवायचे आहेत. और क्रमांक 3 आहे मिस्टर आदित्य. अजूनही जिंकण्याकरता 21 बॉल आणि 78 खूप मोठं डिफरंट आहे. मात्र क्रिकेट आहे, घडू शकेल. 6 बॉल मध्ये 36 धावा पाहिल्यात या सीझन मध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये. पालघरची मोठी स्पर्धा आम्ही जी कंप्लीट केली त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर गेल्या वर्षामध्ये वाडा टेनिस बॉल मध्ये आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 42 धावा देखील पाहिल्या होत्या. शावली पंचांकडे जोरदार पिलियस इज गॉन. क्लीन एलबीडब्ल्यूचा शिकार होत असताना बिग बॅटर मिस्टर रोशनला परतावा लागेल. विकेट क्रमांक या ठिकाणी 4. आदी पाटील यांच्या नक्कीच अकाउंट मध्ये 999चं जे मत ऑनलाईन केलं गेलंय. सर्वांनी आदरणीय गणेशजी तारेसब यांच्याकडनं विशाल पाटील यांच्याकडनं ऋषाल पाटील यांच्याकडनं पंकज करता 5565 ही टोटल रक्कम मात्र जमा केली जाते. ऑनलाईन पाहतो कारण नेट स्पॉट झाले आज मात्र कॅश कोणती व्यक्ती ठेवत नाहीये. इनसाइड खेळायचं होती इथं मात्र पाठचा फेस पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे, शेवटी उंची तेवढी लांबी नाहीये. इथे मात्र झेल झालाय. विकेटचं मध्ये पाहायला मिळतंय. त्यानंतर जो झेल घेतलाय त्याच्याकडे देखील 999 च्या मध्ये नक्कीच तारे याच्याकडे पाहू शकतो. ज्यांनी झेल मध्ये घेतलाय ते गणेश तारे यांच्याकडनं 999 रुपये हे मात्र ऑनलाईन केले जातील. क्रॉस तारे पाहू शकतो नक्कीच ज्याने झेल घेतला गेलाय त्याच्याकडे देखील 999. मॅच पाहू शकतो थोडीशी मात्र इथे हिट होताना पाहायला मिळते. अटॅक जर पाहू शकाल अट्रॅक्शन देखील पाहायला मिळतंय. आणि या बॉलिंग मार्क वरती असताना ओमकारला मी पाहतो ज्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नुकताच जी स्पर्धा आम्ही कंप्लीट केली स्पर्धेमध्ये एक स्पर्धेकरता ओमकारला खेळताना मी बिलिंग होताना पाहायला मिळत होतं. सुदर्शन गॅपमध्ये बॉल पुरेच्या दिसतरबद्दल निघून चाललाय. सरळ निघून जा इथे मात्र चौकारा करतात 4 धावा आणि या 4 धावाच्या मदतीनं 37 या धावसंख्येवरती आहे. 110 धावा खूप मोठ्या होत्या. खूप मोठा पल्ला होता तो मात्र इथं गाठायचा देखील होता. ह्या पल्ल्यापर्यंत पावशीमध्ये पोहोचायचं होतं. प्रयत्न खूप चांगले होते. अजूनही मात्र मॅच संपली नाहीये कारण ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतो या ठिकाणी आता कंप्लीट होता. अजूनही मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये इथे बनवायचे आहेत 74. अठरा बॉल आणि जिंकण्याकरता 74 धावांचं लक्ष. 74 विन द मॅच. जय ब्राह्मणदेव इथे जिंकेल का? कारण की एकवीर स्पोर्ट्स खंडोबा या ठिकाणी मात्र या डिफेंड करेल का? समीकरण मैदानाच्या आतमध्ये जो व्हाईट बॉल स्कोर कार्ड इथे मात्र एकच्या सहाय्याने पुढे सर्किट जाऊन पोहोचताय 38 या धावसंख्येवरती.
विशाल यांच्याकडे पाहू शकाल की 5565 हे मात्र नक्कीच ऑनलाईन केले गेले. इथे मात्र परफेक्ट स्टँडर्ड डिलिव्हर छक्का रॅटिंगसाठी जे मात्र 5565 रुपये इथे मात्र षटकार रेडी करता दिले जाईल. इथे मात्र षटकार आलाय अजूनही मात्र वेट पाहायला मिळणार कशा पद्धतीनं येणार अजून 2 षटकार येतील का पाहायला मिळतील का. अजूनही आपण पाहिलं तर आतापर्यंत पंकजच्या मॅटमधनं 4 षटकार कंप्लीट झालेत. एक सुपर बॅटिंग पाहायला मिळते. म्हटलं ना 14 धावांचं लक्ष आहे मध्ये कंप्लीट केले. एवढी मोठी मध्ये कॅपेबिलिटी त्याच्याकडे आहे, ती क्षमता त्याच्याकडे आहे. ते नाव पंकज आहे. प म्हणजे आनंदित करणार, क म्हणजे कौशल्य आणि ज म्हणजे जबरदस्त पंकज. 17 मध्ये 67. चला बॉल द्यायचा आहे. 110 धावा इथे मात्र फुट्यात जरी असतील तरी पंकज एका साईडला खऱ्या अर्थानं सरी सेनापती पण लढतोय. पाहू शकाल बैठाण शात मध्ये चला जरा स्पीडअप करा. अजूनही 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. सूर्य आपण देखील पाहतो नक्कीच असताना गेलाय. काहीच मात्र पाहू शकते सेकंद मिनिटं मात्र महत्वाचे असतील. बॉल द्यायचा आहे. इथे चांगला सुखेळला गेलाय. पुढे एकदा पाहू शकाल ऑन साइडला जिथे मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. 2 धावा सहज कारण इथे मात्र 100% जी स्ट्राईक हवी आहे. कारण इथे मात्र मॅच जिंकवण्याकरता एकच महत्वाचा आहे, जो इथे वादळ आलाय ते वादळाचं नाव पंकज आहे. आणि जोपर्यंत पंकज कडा तब तक मॅटर बडा. पंकज पाटील यांनी जर मॅच जिंकून दिली तर नवनाथ पल्ली यांच्याकडे 5000 रुपये. क्या बात आहे. सुपर बॅटिंग एका साईडनं खऱ्या अर्थानं क्षमता त्याकडे पाहायला मिळतीये. आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे येतोय. पुढे एकदा मात्र इथे सेल होईल का कॅरी. आणि येस इज गॉन. फर्स्ट गई बडी मधली छाल में बिग विकेट इज गॉन. मिस्टर पंकज पाटील आज बॅक टू द डगआउट. नो बॉल 31 धावांती पंकज परततोय. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र स्वतःवरती नाराज होते की मॅच फिनिश करू शकलो नाहीये, फिनिशर बनू शकलो नाहीये. प्रयत्न खूप चांगले होते कारण त्याला माहिती होतं अटॅक तर करावा लागणार आहे. कारण बॉल कमी आहेत, धावा जास्त बनवायच्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर शुभम. विकेट क्रमांक आपण पाहिले तर आतापर्यंत 7 लॉस ऑफ झालेत. ही विकेट क्रमांक इथे 9 आपण पाहतोय. म्हणजे ऑल आउट होऊ शकेल का हा देखील प्रश्नचिन्ह समोर उभा राहिला या मॅच मध्ये. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल आज व्हाईट बॉल. स्कोर कार्ड 7 विकेट लॉस ऑफ एक सिंगलच्या मदतीनं 46 या धावसंख्येवरती 110 धावांचं टार्गेट. ते म्हणलं ना ह्या क्लायमॅट मध्ये ते अशक्य असेल. यावेळी चांगला सुख पाहायला मिळतो. पुन्हा नक्कीच शॉर्ट सिलेक्शन पण पाहतोय. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, वाईडिश असेल, काऊ कॉर्नर असेल, अशा पद्धतीने फलंदाजी केली जाते या 4 धावा. नवीन बॅटर मिस्टर शुभमच्या बॅटमधून आलाय चौकार. या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 50 या धावसंख्येवरती आहे. असून इथे मात्र 60 बनवायचे आहेत. येणारे 14 बॉल बाकी आहेत. बॉल क्रमांक 5. चला स्पीडअप करा. अजूनही 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा पण खूप वेळ घेतात. आपल्याला मी खऱ्यानंतर विनंती करतोय की थोडस इथे स्पीडअप करा कारण अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. यावेळी क्रॉस द लाईन सरळ बॉल पिकअप केलाय. सिंगल येते त्याहून जास्त काय मिळणार नाही. फील्ड मजबूत आहे त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर जो फिल्डर पाहतो ना फील्ड करण्याकरता मग झेल असेल, मग बॅकअप असेल, कव्हर बॅकअप असेल, मिस्टर स्टॉसला पण पाहतोय ज्या ठिकाणी अप्रतिम फील्ड केली जाते. धावसंख्या फलकावरती येते मात्र 51. विजयाकरता बॉल इथे कंप्लीट झालेत या ओव्हर्स मधील 13 बॉल आणि विजयाकरता 58 धावा. विकेट झाल्यात 7. 13 बॉल 58 विकेट 7 विकेट लॉस ऑफ.
चांगला सुपर बॅकफुटला गेला, खूप सारा पंच केला बॉलला. इथे मात्र पाहू शकाल ऑन साइडला तिथे एक सिंगल येते, त्याहून जास्त काय बेडला धैया एक सिंगलच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं 52 या धावसंख्येवरती आता 12 बॉल आणि 57 धावा. स्पेल क्रमांक 5 बॉलिंग मार्कवरती आलाय आदित्य. यावेळी स्वीप केला बॉलला, तो मात्र बॉल निघून जाईल. सरळ मात्र बॅकवर्ड स्क्वेअर टीम फील्ड केली जाते. एक सिंगल 11 मध्ये अजूनही 56 धाबीची गरज आहे. 11 बॉल्स अँड 56 रन विथ द बॅच. प्रबंध पाहू शकेल ते मात्र जिंकू शकेल की काय. उद्या ठीक आपण पाहिलं तर नक्कीच 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात असेल. पहिली मॅच असेल धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि त्यानंतर जय कालिफनाथ यांच्यामध्ये पहिली मॅच असेल. धर्मवीर आणि कालिफनाथ दोन्ही टीम मात्र ठीक इथे 9:30 वाजता पोहोचायचं आहे. पहिली मॅच आपली असेल. लेंथ पाहायला पडते, सुपर पाहू शकाल. पेस पाहायला मिळतोय. लाईन ऑफ लेंथ असेल, पेस असेल, स्लोवर असेल, सर्व गोष्टींचा वापर आज तुम्ही पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सर्वांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचं भविष्य आहे हँडबॅगावचं आणि सर्वांनी ते संधी दिली आहे. सर्व आपण ज्युनियर क्रिकेटर ज्यांना प्राधान्य दिलं गेलं, मग बॅटिंग असेल, फील्ड असेल, त्यानंतर बॉलिंग ट्रॅक असेल, या सर्व गोष्टी इथे दिल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं पुढचं भविष्य आमच्या गावाचं घडेल हे प्रेरणाचं पाहू शकाल 8व्या वर्षामध्ये. मग लेजंड क्रिकेटर असतील, सिनियर असतील, नवीन सितारे देखील आपण पाहतोय त्यांच्याकडनं पुढचं भविष्य असेल. कारण म्हणतो ना आता ग्रामीण क्रिकेटवरती सोनेरी दिवस आले. नुकताच झालेली स्पर्धा 6 तारखेला जिथे मात्र फायनल पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं ऐसपीर स्पर्धा म्हणून सोनेरी दिवस. आज ग्रामीण क्रिकेटचा मात्र प्रत्येक खेळाडू लाखो रुपये आपल्या घरापर्यंत आणू शकतो ही ताकद आज क्रिकेटने बनवली आहे. चांगल्या पद्धतीनं लावून ते खेळायचं होतं. एक सिंगल येते, सिंगलच्याच पद्धतीनं स्कोर कार्ड. छप्पन्न या धावसंख्येवरती आता 8 मध्ये 53 बनवायच्यात. इथे परफेक्ट पाहू शकाल. पाचची याची सरळ मात्र या ठिकाणी सेल होते कॅरी. विकेटचं बदल, विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 8. सात मध्ये 54 धाबीची गरज आहे. त्यानंतर जय निखरादेव टीम आपण पाहिलं तर नक्कीच नोकऱ्यादेव त्या टीमला मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं 7:30 वाजता करिश्मा धाब्यावरती पोहोचायचं आहे. आमच्यापर्यंत माहिती पोहोचती आहे. सर्व खेळाडू जे टीम मध्ये इन होते मग प्लेइंग लिस्ट मध्ये असेल 15 ते 16 पर्यंत सर्वांकरता मात्र आज मेजवानी असेल. फेमस धाबा म्हणून ज्याची ओळख 70 पासून पाहू शकाल की खऱ्या अर्थात चर्चा महाराष्ट्रामध्ये. आणि ज्याने बायपासचा खऱ्या अर्थात प्रवास केला असेल पडगे विभागाचा ते खऱ्या अर्थात तेव्हा पाहू शकाल या धाब्याची खऱ्या अर्थात ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वादिष्ट जेवण म्हणून. जिथे आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 स्पेलचा स्किल कंप्लीट झालाय. अंतिम स्पेल पाहतोय आणि विजयाकरता 53 धावा बनवायच्या 6 बॉल मध्ये. जिथे पाहायला मिळते पुढे ज्या पद्धतीनं लास्ट विकेट आता मात्र ऑल आउट होऊ शकेल का मी म्हटलं होतं मॅच होण्याआधी. कारण आतापर्यंत 9 विकेट लॉस ऑफ रन पाहू शकाल. अंतिम विकेट आहे ब्रह्मानदेवकडे, अंतिम विकेट पाहायला मिळणार आहे. एक सुपर बॉलिंग, एक सुपर क्रिकेट आज पॉसिबल करून दाखवलं या ठिकाणी पाहू शकाल एकवीर स्पोर्ट्स खंडोबानं. आणि बिग बॅट ऑफ फिनिशर मिस्टर वन मॅन आर्मी अक्षय. 5 मध्ये 53 ही विकेट जर झाली तर लॉस ऑफ पाहू शकाल ऑल आउट होऊ शकेल. पहिली टीम असेल जी या स्पर्धेमध्ये मात्र ऑल आउट होईल मात्र ते विकेट टिकेल का पाहायला मिळणार आहे. 5 बॉल मध्ये धाव्या झाल्या चालतील मात्र रेकॉर्ड ब्रेक असेल का पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथे खूप चांगल्या पद्धतीने बॅट्स ऑफिस पाहायला मिळतोय. अट्रॅक्शन पाहायला मिळालं कॅटिंग शॉट न. उर्वरित 4 बॉल
52 धावा. 4 बॉल विन द मॅच 52. सर्वात जास्त धावा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला 80 प्लस असेल, मग त्यानंतर 100 प्लस पाहायला मिळाला. 110 धावा आपण या मॅच मध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. सुरी मात्र 3 बॉल बाकी आहेत. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. पहिल्यांदा पराभूत झाली, मात्र दुसऱ्यांदा सेकंदांदा कमबॅक पाहायला मिळाला. पण म्हणतो ना की थोड्याशा वेळामध्ये घडणारी चर्चा हे तुमच्यामध्ये पुढचं भविष्य असेल, तुमचं पुढचं विजय असेल. पण चर्चा करत राहा क्रिकेटमध्ये. सिनियर क्रिकेटला प्राधान्य द्या. त्यांच्याकडनं कौशल्यमध्ये टिप्स मिळतील तुम्हाला, कारण सिनियर कडे एक्सपिरियन्स आहे, त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग त्याकडे तुम्हाला पाहू शकता खूप साऱ्या टिप्स असतात क्रिकेटमध्ये. चर्चा खऱ्या अर्थाने करणं खूप गरजेचं आहे. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. 52 बनवायचे आहेत. त्यानंतर पाहू शकाल इथे मात्र आलाय सुपर पाहू शकाल. सर्व आयोजक पाहू शकाल. त्यानंतर या स्पर्धेकरता प्रेमनाथ यांनी देखील खूप सारी भेट घेतली आहे. आपण पाहू शकाल मुख्य टॉस बॉक्स मध्ये पाहू शकाल. अंतिम बॉल बाकी आहे. उद्या ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात असेल. दोन्ही टीम्स मात्र या ठिकाणी 9 वाजता मात्र आपण पोहोचायचं मात्र सुरुवात असेल. त्यामुळे व्हाईट बॉल सब कुछ खत्म हो चुका है, कारण खूप मोठी धावसंख्या होती. खूप सारी टोटल्स पाहू शकाल. 110 धावा बनवायच्या होत्या. 1 बॉल अजूनही मात्र विषय करता 45 धावांचं टार्गेट आहे. आणि या मॅचचा हिरो आता सुपर बॅटिंग ॲज नो डाऊट पाहू शकाल. आउट झाली नाही आहे, मात्र या ठिकाणी जिंकली आहे. आपण पाहू शकाल नक्कीच एकविरा स्पोर्ट्स खंडोबा. अँड पाहू शकाल नो डाऊट वन मॅन आर्मी मिस्टर मॅन ऑफ द मॅच अक्षय ठरतो यामध्ये मॅचचा मॅन द मॅच. आपण अक्षय यायचं या ठिकाणी. आपल्याला नक्कीच या ठिकाणी शेवटच्या मॅचचा मॅन द मॅच दिली जाईल. एक जबरदस्त इनिंग ज्याच्या बॅटमधनं वन मॅन आर्मी 68 धावा पाहायला मिळाला. एक बिग बॅटर आता फिनिश पाहू शकता ज्या मॅच मध्ये. खानवे प्रीमियर लीग 2026चा 16 पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये हा दिवस ऐकायला मिळाला. तर खूप चांगल्या पद्धतीनं